जय हिंद, नमस्कार मित्रांनो. मी विद्याधर रायरीकर. नेचर रॅम्बलर्सच्या पाऊले चालती गडकोटांची वाट या गडकोटांच्या भागामध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रहो, आपण रायगडाची माहिती घेत आहोत आणि आतापर्यंत रायगडाचे आपण एकूण 21 भागांमध्ये माहिती घेतली आणि आजचा हा जो भाग आहे तो 22वा भाग आहे. मित्रांनो, केवळ 3-4 दिवसापूर्वीच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला महाराजांचा राज्याभिषेक तिथीनुसार दुर्गराज शिवतीर्थ रायगडावरती संपन्न झाला. तो कसा संपन्न झाला याची माहिती आता आपण घेणार आहोत. 352 वर्ष महाराजांच्या राज्याभिषेकाला पूर्ण झाली आणि आता 353वा राज्याभिषेक किंवा शिवराज्याभिषेक सुरू झालेला आहे आणि या अनुषंगाने आपण आता पुढील माहिती घेणार आहोत. म्हणजेच आता आपण थेट राज्याभिषेकाच्या भागांची माहिती घेत आहोत. मित्रांनो, रायगड माणसांच्या वर्दळीनं अक्षरशः फुलून गेला. महाराजांचा राज्याभिषेक ठरलेला होता. सर्वत्र आनंदी आनंद होत होता. रायगडावरती आनंद होताच होता, परंतु संपूर्ण स्वराज्य आनंदामध्ये न्हाऊन निघत होतं. रायगड पाहुण्या रावळ्यांच्या गर्दीनं फुलून गेला. महाराजांच्या राज्याभिषेकाची यथासांग तयारी रायगडावरती सुरू झाली. महाराजांच्या राज्याभिषेकासाठी जे सुवर्ण सिंहासन तयार होणार होतं ते होतं 32 मण सुवर्णाचं आणि हे सुवर्ण सिंहासन महाराजांच्या रायगडावरील रत्नशाळेचे म्हणजे जवाहरखान्याचे जे मुख्य अधिकारी होते रामाजी दत्तो चित्रे यांच्या देखरेखीखाली तयार होत होता, आकार घेत होतं. रायगडावरील जवाहरखान्यातली अत्यंत मौल्यवान रत्न या सिंहासनावरती जडवण्यात आलेली होती. याखेरीज शूल, अश्वपुच्छ, मत्स्य, तराजू इत्यादी राजचिन्ह तयार होत होती आणि राज्याभिषेकाचे एक एक धार्मिक विधी आता संपन्न होऊ लागले होते. वेदशास्त्र संपन्न गागाभट्ट आणि महाराजांचे कुलोपाध्याय राजोपाध्याय बाळंभट्ट अर्वीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मवृंद महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेगवेगळ्या विधींची तयारी करत होते आणि हे विधी अत्यंत विधिवत संपन्न होत होते. रायगडावरच्या महाद्वारावरती आता तोरण चढलं. सुखकर्ता, विघ्नहर्ता, मंगलमूर्ती रायगडाच्या महाद्वारावरती विराजमान झाला आणि एक एक विधींना आता सुरुवात होत होती. मुहूर्तानुसारच रायगडावरती राज्याभिषेकासाठी दाखल होणाऱ्या स्वकीय, परकीय, राजकीय पाहुण्या रावळ्यांना निमंत्रण गेलेली होती. यामध्ये संत सज्जनांचा देखील सहभाग होता. त्यांना देखील राज्याभिषेकाच्या निमंत्रणांच्या थैल्या रवाना करण्यात आल्या होत्या. पंढरपूरचे प्रल्हाद महाराज बडवे यांना महाराजांच्या राज्याभिषेकाचे निमंत्रणाची थैली रवाना करण्यात आली होती. त्याचप्रमाणे अन्य संत सज्जनांना देखील ही निमंत्रणं धाडली गेली आणि आता महाराज स्वतः राज्याभिषेक होणार होते. सिंहासनाधीश्वर छत्रपती म्हणून ते सिंहासनारोहण करणार होते. परंतु ज्या जगदंबा भवानीच्या कृपा प्रसादामुळे, कृपा आशीर्वादामुळे आपण सिंहासनावर बसणार, सिंहासनाधीश्वर छत्रपती होणार आणि जिच्या कृपाशीर्वादामुळे या स्वराज्याचा संकल्प सिद्धीला जात आहे, त्या जगदंबेच्या दर्शनासाठी महाराज अधीर झालेले होते. आणि महाराज आता प्रतापगड भवानीला सुवर्णाचं 1.25 मण वजनाचं छत्र अर्पण करण्यासाठी, तिची यथासांग पूजा करण्यासाठी दिनांक 19 मे 1674 या दिवशी रायगडावरून प्रतापगडला जाण्यासाठी निघाले. नेमक्या याच दिवशी सकाळी 9 वाजता ब्रिटिशांचा प्रतिनिधी इंग्रज वकील हेनरी ऑक्झेंडन आपले 2 सहकारी जॉर्ज रॉबिन्सन आणि टॉमस मिशेल यांच्यासह पाचाड गावामध्ये दाखल झाला. यांनी महाराजांसाठी आणि युवराज संभाजी महाराजांसाठी, त्याचप्रमाणे अष्टप्रधान मंडळातल्या प्रधानांसाठी विविध प्रकारचे नजराणे आपल्याबरोबर आणलेले होते. महाराजांसाठी जो नजराणा आणलेला होता त्या नजराण्याची सर्व सिद्धता स्वतः हेनरी ऑक्झेंडन, चाइल्ड आणि मिस्टर रुस्टिक यांनी केलेली होती. आणि महाराज 19 मे 1674 या दिवशी रायगडावरून निघाले. ते त्याच दिवशी प्रतापगडावरती दाखल झाले. प्रतापगडावर त्यांनी मुक्काम केला आणि दिनांक 20 मे 1674 रोजी महाराजांनी प्रतापगड भवानीची, आईसाहेबांची यथासांग पूजा केली. भवानीच्या चरणी ते तल्लीन झाले. तिच्या मस्तकावर त्यांनी ते सुवर्ण छत्र अर्पण केलं
तिचे आशीर्वाद प्राप्त केले आणि महाराज दिनांक 21 मे 1674 रोजी परत रायगडावरती दाखल झाले. ते संध्याकाळी किंवा रात्रीच्या सुमारास दाखल झाले. महाराजांच्या राज्याभिषेकाचा मुहूर्त देखील निश्चित करण्यात आला होता. श्रीमंत शालिवाहन शके 1596 आनंद नाम संवत्सर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी सूर्योदयापूर्वी 3 घटिका शिल्लक असताना पंचपंच उषक्काली महाराज सुवर्ण सिंहासनाधीश्वर छत्रपती होणार होते. महाराजांचा राज्याभिषेक संपन्न होणार होता आणि त्यासाठी जे धार्मिक विधी आवश्यक होते त्या धार्मिक विधींना आता खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली होती. अंधार वगळता रायगडावरची रात्र देखील दिवसा इतकी तेजस्वी होती, इतकी रोषणाई रायगडावरती करण्यात आलेली होती. कविभूषणांनी म्हटलेलं आहे की इथले जे राजप्रासाद आहेत आणि इथली जी देवालयं आहेत त्याच्यामध्ये इतकी मौल्यवान रत्न जडवली गेलेली आहेत की त्या रत्नांच्या प्रभेनी रायगडावरच नव्हे तर रायगडाच्या संपूर्ण खोऱ्यामधील अंधकार जो आहे तो नाहीसा झालेला आहे. आणि आता जे विधी संपन्न होणार होते महाराजांचे त्याच्यामध्ये सर्वात प्रथम ऋत्विज वर्णन पुण्याह वाचन संपन्न होऊन यज्ञाला प्रारंभ झाला. वैनायकी शांत तिथे करण्यात आली आणि यानंतर नक्षत्र शांत, ग्रह शांत, ऐंद्रिय शांत, पौरंदरी शांत, मातृका पूजन, वसोद्धरा पूजन हे विधी संपन्न झाले. महाराज हे जन्माने क्षत्रिय होते परंतु महाराजांचं मौंजीबंधन झालेलं नव्हतं, म्हणजेच महाराजांची मुंज झालेली नव्हती. आणि धर्मशास्त्रानुसार जोपर्यंत मौंजीबंधन होत नाही, मुंज होत नाही, तोपर्यंत ब्राह्मणाला द्विजत्व आणि क्षत्रियाला क्षत्रियत्व प्राप्त होत नाही. आणि यासाठी महाराजांची मुंज आता होणार होती. मुंजीचा मुहूर्त देखील ठरलेला होता. दिनांक 29 मे 1674 रोजी महाराजांचा व्रतबंध किंवा महाराजांचं मौंजीबंधन रायगडावरती संपन्न झालं. महाराज आता खऱ्या अर्थाने क्षत्रिय झाले. महाराजांना गायत्री मंत्राची दीक्षा देण्यात आली. महाराजांनी यज्ञोपवीत धारण केलं. यानंतर दिनांक 30 मे 1674 रोजी महाराजांच्या ज्या आधीच्या ज्या राण्या होत्या त्यांच्याबरोबरच समंत्रक विवाह संपन्न झाले. आणि यानंतरचे जे आता विधी होते त्याच्यामध्ये ते संपन्न होण्यासाठी महाराज आता या संपूर्ण कालावधीमध्ये व्रतस्थ होते. उपवास करून केवळ दुग्धपान आणि फलाहार करून महाराज अत्यंत श्रद्धेने एक एक धार्मिक विधी पार पाडत होते. दिनांक 4 जून 1674 ज्येष्ठ शुद्ध एकादशीला महाराजांचा तुलादान विधी ठरलेला होता. महाराजांची सुवर्ण तुला आणि अन्य पदार्थांनी तुला करायची असे हे विधी ठरलेले होते. आणि ज्येष्ठ शुद्ध एकादशीला हा तुला विधी किंवा हे तुला विधी संपन्न झाले. वेदशास्त्र संपन्न गागा भट्ट आणि महाराजांचे कुलोपाध्याय राजोपाध्ये बाळंभट्ट आर्वीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व विधी संपन्न होत होते. तराजू सिद्ध करण्यात आलेला होता सजवून, त्याच्या एका पारड्यामध्ये महाराज स्वतः बसले आणि आता महाराजांच्या वजना इतकंच सुवर्ण या तराजूमध्ये घालायचं यासाठी सिद्धता सुरू झाली. आणि सुवर्णाच्या शिवराई होनांनी महाराजांची ही तुला होणार होती. महाराज त्या पारड्यामध्ये बसल्यावर समभार पारडी होण्यासाठी 17,000 होन, 17,000 सुवर्ण शिवराई होन त्या पारड्यामध्ये घालण्यात आले. त्या एका होनाचं वजन जे आहे ते सध्याच्या भाषेत जर बोलायचं झालं तर 2.7 ग्रॅम इतकं होतं. आणि पाऊंडामध्ये जर बोलायचं झालं तर ते समभार होण्यासाठी 17,000 होन त्यामध्ये अर्पण करायला लागले आणि 160 पाऊंड इतकं महाराजांचं वजन भरलं. म्हणजे सध्याच्या भाषेत बोलायचं झालं किलोग्रॅमच्या मध्ये त्याचं जर वर्णन करायचं झालं तर 72 किलो 576 ग्रॅम इतकं महाराजांचं वजन भरलं. हे सर्व सुवर्ण त्या तुलादान विधीनंतर दान करण्यात आलं. आणि यानंतर रूप, कापूर, तांब, लोणी, साखर आणि फळं इत्यादी पदार्थांनी देखील पुन्हा महाराजांची तुला करण्यात आली. आणि हे सर्व जिन्नस, हे सर्व पदार्थ देखील दान करण्यात आले. आणि रायगडावरती खरोखरच आता
आनंदी आनंद साजरा होता. आता केवळ एकच दिवस मध्ये उरलेला होता, तो द्वादशीचा. आणि त्रयोदशीच्या दिवशी महाराज राज्याभिषिक्त सुवर्ण सिंहासनाधीश्वर छत्रपती होणार होते. महाराजांना सप्त सिंधू आणि सप्तगंगांच्या पवित्र उदकाने अभिषेक होणार होता. आणि ते अभिषेक कसे झाले, तो अभिषेक कसा संपन्न झाला, आणि त्यानंतर राज्यारोहण सिंहासनारोहण कसं झालं, त्याचे जो तपशील आहे, त्याचं जे सविस्तर वर्णन आहे, ते आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. मित्र हो, हा भाग आपल्याला कसा वाटला ते आपण आम्हाला जरूर कळवा. यानंतर आपण लवकरच भेटूयात पुढच्या भागात अधिक माहिती घेण्यासाठी. तोपर्यंत आपल्या सर्वांना सप्रेम सादर नमस्कार. धन्यवाद. जय हिंद.